राजूर भंडारदरा या भागामध्ये पावसाला सुरुवात झाली असं मी ऐकलं, मग काय आलोच इकडं, मग चला म्हणलं जाऊया तिकडं फिरायला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आपण सासरवाडीला आलो आहे आणि आता सुटलोय बाहेर, बघतो तर काय नजारा आहे। पाऊस चालू आता, एकदम सुंदर सदृश्य, एकदम हिरवगार रान, कारण इकडं पाऊस तर चालूच आहे 2-4 दिवसापासून आणि इकडं कंटिन्यू पाऊस तर असतोच। इकडचा भाग म्हणजे राजूर, हरिश्चंद्र, कळसुबाई हाच भाग इकडं, तर इथे बघा पाऊस पडत आहे आणि मस्त हिरवगार पाणी, एकदम डबाडे साचले आहेत। पावसाळा म्हणतात रानातील रानभाज्या, रानातील खेकडं खाण्याचा हा एक सीझनच असतो। मित्रांनो रात्री आम्ही खेकडावर गेलो होतो, बघा या बायकोनी या परातीमध्ये किती मोठमोठ्या खेकडं वतले आहेत। तर रात्री आम्ही खूप पावसामध्ये खेकडं पकडण्यासाठी गेलो होतो, पाऊस भरपूर चालू होता, पण अशा पावसात आम्ही हे खेकडं पकडून आणले। व्हिडिओ पण काढता नाही आला मित्रांनो, पण हे खेकडं नक्कीच तुम्हाला दाखवतो। हे खेकडं पकडण्यासाठी खूपच धावपळ करावी लागते, तर अशी ही मोठमोठी खेकडं आम्ही आणली पकडून खास मस्तपैकी। आता या खेकडाचाच बेत आहे, हे बघा खेकडं किती मोठमोठे आहे। ही काळी खेकडं म्हणजे एकदम खाण्यासाठी चविष्ट आहे, हा शिंगडा एकदम मस्त आहे। मित्रांनो हे साफ करण्यासाठी अशा पद्धतीने करतात, तर ही साफ करायचा या ठिकाणी चालू आहे कार्यक्रम, तर नक्कीच तुम्ही बघा कसं काय आहे। तर पूर्णपणे साफ व्यवस्थित करून ते मस्त उमथून, आणि ज्या हे दिसतात 2 पेंदे आहेत, आमच्या भागात पेंदा म्हणतात याला, तर असे साफ करून या ताटामध्ये ठेवले आहे आणि मस्तपैकी असे साफ करून घ्यायचे आहे सर्व पेंदे। आणि इकडं बायको आहे, ते कवटी आहे ना, त्या कवटीतला मांदो आहे तो बाहेर काढायचा आहे, कारण तो पण एकदम पौष्टिक असतो, कॅल्शियम युक्त, खूप स्वादिष्ट असतो, त्यामुळे मग हा पण खूप उपयुक्त असतो। बघा किती कवटी आहे, त्याच्याला सर्व मांदू काढला आहे। खेकडामुळे अनेक आजार बरे होतात, कॅल्शियम वाढतं, आपले जे काही गुडघ्यासंबंधी आजार ते पण दूर होतात, तर खूप उपयुक्त असे खेकड ही एकदा तरी खावीस। हे बघा शिंगडे किती मोठाले आहे, हे शिंगडे मिठामध्ये उकडून तर भारीच लागतात, पण आज कालवणामध्ये ठेसून घालायचे आहे, तर ही एक वेगळीच पद्धत आहे, तर ते नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात। मित्रांनो इकडं चुलीमध्ये मसाला तयार करण्यासाठी कांदे भाजत टाकले आहे, कारण काळा मसाला आणि खोबरं आहे ते चुलीमध्ये भाजण्यासाठी टाकलेला आहे, मसाला तयार करायचा आहे, त्याच्यामुळं हे चालू आहे। इकडे बघा ती काडी आहे ती जाळून घेतली आहे, आणि इकडं पाट्यावरती मीठ आणि कोथिंबीर घेतली आहे, इकडं पाकड्या घेतलेल्या आहेत ते ठेसून घ्यायचे आहे। नंतर सर्वात आधी मसाला या ठिकाणी चालू आहे ठेसायचं काम, वाटायचं काम, तर मसाला वाटून घ्यायचा आहे सर्वात आधी, इकडे चालू आहे काम मस्तपैकी। बायकोचं तर इकडे चालूच होता मस्तपैकी बेत चहा उकळायचा, कारण सकाळचेच 7:30 वाजले आहे, आत्ताच उठलो होतं, रात्री खूप टाईम झाला त्याच्यामुळं। मित्रांनो आंघोळ करून मस्त बसला आहे, इकडे चालू आहे इथं खेकडा बनवायचा आहे आणि चहा पण ठेवायचा आहे। सकाळी सुटला आहे, सकाळचे 8 वाजले आहे, त्याच्यामुळे सकाळची तयारी चालू आहे स्वयंपाकाची, कारण रात्री गेलो होतो आम्ही खेकडा धरायला, आणि ते खेकडाचे या ठिकाणी साफ करून मस्त ठेवले आहे, आणि त्याच्यातला जो मांदो आहे तो याच्यात काढला आहे बायकोने, ते आता इथं चहा उकळत आहे, आणि इकडे मिरची वाटायचं काम चालूच आहे, त्याच्यामुळे मग आता स्वयंपाकाची पण तयारी आणि चहाची पण तयारी आहे। चला कंटिन्यू तुम्ही हा व्हिडिओ बघा। इकडं आता जाळच होत नाही, त्याच्यामुळे थोडा टाईमच लागेल चहाला, चालू आहे उकळायला, थोडंसं आलंच आहे उकळी। चला इथं चहा वतायचं काम चालू आहे, पकड सापडत नव्हती पण कशी सापडली, आता इथं चालू आहे कपात चहा बार खाली सांडला, इतका चहा का चाल खाली थोडा चहा प्यायचा आहे, जास्त चहा शरीरासाठी हानिकारक, पण काय सवय लागली चहाची त्याच्यामुळे चहा प्यावाच लागतं। फ्लेस गरम आहे, हा मस्त आहे चहा, तर त्याच्यात काय गवती चहा मस्त एकदम काळा चहा बघा, बशी वेगळीच आहे। ते गावठी बशी डायरेक्ट। इकडं मसाला वाटूनच झाला होता, पाट्यावर थोडासा राहिला होता, तो बारीक करून आता घेतलेला आहे। आता जे काय मसाला आहे तो काढून घ्यायचा आहे, इकडं वरवाट्याचं थोडंसं धुवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी काढून घ्यायचं। नंतर आपल्याला पाकड्या पण ठेसायच्या आहे, त्याच्यामुळे ही मिरची आपण या ताटामध्ये काढायचं काम चालू आहे। इकडे बघा आता एक शिंगडे पाकड्या सगळं घेतलं आहे, ते ठेसून काढायचं आहे, त्याचा मस्त रस बनवायचा आहे आणि तो कालवणामध्ये घालायचा आहे, त्याच्यामुळे मस्त स्वादिष्ट कालवण होतं, त्याच्यासाठी हे चालू आहे पाट्यावर वाटायचं काम। इकडे मित्रांनो थोडंसं बारीक होतच आलं आहे,
त्याच्यामुळं मग हे काढून घ्यायचं आहे बारीक झाल्यानंतर एका फडक्याने गाळायचं आहे. त्याच्यामुळे हे चालू आहे बारीक करायचं काम. मस्तपैकी एकदम वेगळीच पद्धत, एकदम गावरान पद्धतीने बनवलेला आहे हे खेकडीचा रस्सा कालवण. एकदम मस्तच आहे. गावाकडे आल्यानंतर असं बघायला मिळतं. हे बघा, हे ठेचलेल्या खेकडीचं पाकड्या शिंगडं तर इथं घेतलं आहे. ते आता मस्तपैकी गाळून घ्यायचं काम चालू आहे इथे. बघाल तर हे फडक्यातून गाळायचं आहे, कारण चाळण नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे फडक्याने मस्तपैकी गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी हे फडकं लावलं आहे. काय कवट्या राहत्या त्यानंतर परत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे धुवून. त्याच्यातून गळत पण नाही, पण काय करायचं आता, आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण करूनच घ्यावं लागेल. हे याच्यातून थोडं थोडं गळतं, पण थोडंसं म्हणलं दाबूनच गाळायचं. हे बघा आता अशा पद्धतीने बघा पूर्ण झालं आहे. आता इकडं तयारी घेतली आहे. इकडं हळद टाकली आहे त्या मिरचीत, आणि इकडं कढई ठेवली आहे चुलीवर. 2-3 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. आता सुरुवातच करायची आहे, तर तुम्ही कंटिन्यू बघाच व्हिडिओ न स्किप करता. हे बघा आता याच्यामध्ये तेल टाकलं आहे. इकडं काय मसाले घ्यायचं काम चालू आहे. गरम मसाला काय 12-72 मसाले आहे, त्याच्यामुळे काय तपास नाही कोणता घेतला. तर सगळेच तुमच्याकडे असेल ते मसाले घ्या आणि मस्तपैकी बनवायचा कार्यक्रम चालूच ठेवा. हे बघा आता कसं बनवत आहे. याच्यामध्ये मसाले आहे आणि कढईत तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये देव टाकून मग काय झटका. आता एकदम मस्त तो मांदो आहे खेकड्यातून काढलेला बायकोनी, तो पण टाकला आहे. आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये. अशा पद्धतीने हलवायचं आहे, म्हणजे मग मस्तच होईल. आता त्याच्यामध्ये आपल्याला पिंडे टाकून घ्यायचे आहे. हे बघा इकडं धुवून ठेवली आहे, का धुवायचं काम चालू आहे थोडंफार. ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्तपैकी हलवून घेऊया. बघतच राहा कसं काय आहे. अशा पद्धतीने आता कढईमध्ये आपण टाकून घेणार आहे. इकडं कढईमध्ये आपण तेल आणि ते टाकलं होतं. चालूच आहे आता हलवायचं काम. अशा पद्धतीने एकदम गावरान पद्धतीने खेकडाचं कालवण कसं बनवायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात. बरेच मित्र म्हणत होते की रेसिपी पण दाखवा, तर आज हा खेकडाची रेसिपी तुम्ही बघत आहात. अशा पद्धतीने इथं चुलीवरच हा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये आता ही मिरची आहे, ती मिरची पण टाकून घ्यायची आहे. एका कढईमध्ये थोडंसं हलवून घ्यायचं. इकडं मिरची टाकायची आहे. या मिरची ताटामध्ये काढली होती आणि त्याच्यात मिरची नव्हती टाकली, मसाले वाटून घेतले होते. हे आता सर्व टाकून द्यायचं आहे. तुम्हाला अंदाजे वाटेल तशी मिरची टाका. हे थोडंसं जास्तच आम्हाला तिखट खायची सवय, त्याच्यामुळे थोडी जास्तच मिरची टाकली. मीठ मिरची सगळं टाकावंच लागतं त्यासाठी. हे बघा एकदम काळा रस्सा बनणार आहे मित्रांनो खेकडाचा. हे बघा ते आपण पेंदे ठेचून घेतले होते, त्याचा रस काढला होता, ते वतला आहे मित्रांनो. एकदम मस्त रस्सा होता. त्यासाठी हा एकदम गावरान पद्धतीने बनवलेला खेकडाचं कालवण. निवांत आहे इथं थोडं गावाकडं, म्हणजे असंच. बघा आता मित्रांनो पूर्ण शिजायला घातला आहे. तर मित्रांनो तोपर्यंत म्हटलं चला आता बाहेरून फेरफटका मारून येऊ शिजतवर. हे बघा मित्रांनो बाहेर आलो आहे, तर पाऊस चालू होता. वावरामध्ये पाणी साचलेलं होतं. हा इकडं भंडारदरा, कळसूबाई, हरिश्चंद्र इकडचा भाग आहे मित्रांनो, राजूर. तर इकडं आलेलं आहे मी, आणि इकडं वातावरण बघा तर एकदम सुंदर प्रसन्न, कारण पावसाळ्यामध्ये या भागात तर खूपच पर्यटक येत असतात. एकदम सुंदर दृश्य आणि एकदम भारी वाटतं. इथे बघा काय भात येते. या वावरामध्ये भात लावतात, पण अजून आवणीला सुरुवात नाही, कारण अजून रोपच बारीक आहे. त्याच्यामुळं मग अजून 7-8 दिवसांनी तर आवणी होईलच चालू. हे बघा या वावरामध्ये भाताचं रोप आहे. मस्तपैकी लावणीसाठी येईलच 7-8 दिवसांनी. अशा पद्धतीने इकडं सुंदर निसर्ग. इकडं कोंबडी काय गवत खाते काय, त्याला गवतावच पाऊस उघडला त्याच्यामुळे कोंबड्या चरायला लागल्या काय, गवत खाते. मग आता गवतावच नादावले आहे. इकडं काय कोंबड्या चरायला गेल्या आहेत, त्या गवतावच नादावल्या आहे का काय दिसत नाही. लांबूनच झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं जे भाताचं शेत आहे ते रोप कसं झालं आहे. असं पद्धतीने रोप आहे. एकदम मस्तपैकी रोप आहे. बघायला भारीच वाटतं.
जेव्हा आवणी चालू होते तर तेव्हा वेगळीच मजा आहे, ते पण एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल. मित्रांनो इकडं खेकडाचं कालवण उकळतच आलं होतं, शिजतच आलं होतं. तिकडं गेलो होतं शेताकडं, म्हणलं दाखव बाहेरचा नजारा. तर इकडं कालवण पण शिजत आलं होतं. आता शिजलं आहे असं वाटतंय, कारण आता बराच वेळ झाला आहे. उतरून ठेवूया शिजलं. आता आपल्याला जेवायचं आहे. मस्तपैकी वास येतो, तोंडाला पाणी सुटलं. इकडं भात शिजवायचं काम चालू आहे. चला मित्रांनो आपण आता काढून घेऊया, जेवण करूया, तुम्हाला पण दाखवूया कसं काय झालं. एकदम नंबर रस आहे मित्रांनो, खाण्यासाठी तर एकदम भारी. 2-3 शिंगडे पण घेऊ म्हणलं, शिंगडे पण मस्त लागत. असं मिक्स कालून केलं, शिंगडे पाकळ्या पेंदे टाकून एकच नंबर होतं. मित्रांनो तुम्ही कधी खायला आहे का? कमेंट करून सांगा. ज्यांनी नसन खायला तर ते पण सांगा. अशा पद्धतीने गावरान पद्धतीने खेकडाचं कालवण आणि हे चपाती घेतली आहे. चला आता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण खेकडाचं जे काय कालवण आहे ते तयार झालेलं आहे. आता जेवायचं आहे मस्त. आपण जे पाकड्या शिंगडे मस्त ठेसून त्याचा रस काढून त्याच्यामध्ये टाकलेला होता, त्याच्यामुळे मस्तपैकी आज झालेला आहे. आता ही चपाती आहे आणि आता आपण खाणार आहे. बघूया त्याचा रस्सा कसं काय झालेला आहे. मस्त काळा रस्सा बनलेला आहे. एक नंबर झालेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण रात्री खेकडा गेलो आणि सकाळी मस्तपैकी हा आपण कालवण केलेला आहे आणि तुमच्या समोरच हे आपण खेकडं खात आहे. चला आता आपण जेवण करून घेऊया. तर हे खाण्याची पण पद्धत थोडी वेगळीच असते. हे जे पेंदे आहे ते असे चावूनच खायचे अशा. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये शिंगडे पण टाकले आहे, त्या आणखी चव मस्त लागते. तर मित्रांनो घेतो जेवण करून. कसं तुम्हाला वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला कसा वाटला. जर ज्याने लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि कमेंट करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय बाय.